मित्रांनो, भारतीय वेब सिरीजच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काहीतरी घडलंय ज्याची कुणालाच अपेक्षा नव्हती. बॉलिवूडचा हिटमॅन इम्रान हाशमी आणि मास्टरमाइंड दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या तस्करी या सिरीजने नेटफ्लिक्सवर जागतिक विक्रम रचलाय. कोरियन ड्रामा आणि अॅनिमे सिरीजला देखील मागे टाकत ही सिरीज जगात एक नंबरला ट्रेंड होतीये. व्ह्यूअरशिपचे सगळे रेकॉर्ड तोडत तस्करी हा या आठवड्यातला नेटफ्लिक्सवरचा जगातला सगळ्यात जास्त पाहिले गेलेला नॉन इंग्लिश शो ठरलाय. विशेष म्हणजे असा रेकॉर्ड करणारी ही पहिलीच भारतीय सिरीज आहे. नेटफ्लिक्सवर आतापर्यंत जवळपास 5.4 मिलियन लोकांनी तस्करी हा शो बघितलाय. सगळ्यात जास्त बघितल्या गेलेल्या सिरीजच्या यादीमध्ये दुसऱ्या नंबरवर कॅन दिस लव्ह बी ट्रान्सलेटेड ही कोरियन सिरीज आहे, जिला 4 मिलियन व्ह्यूज मिळालेत. कहर म्हणजे जुजुत्सु कायसेन या अॅनिमे सिरीजला पण तस्करीनं मागे टाकलंय. या आठवड्याच्या जगभरातल्या टॉप 10 शोज मध्ये तस्करी हा एकमेव भारतीय शो आहे. नेमकं काय आहे या सिरीज मध्ये आणि ती कशामुळे ट्रेंड होतीये पाहूयात. मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. ही गोष्ट आहे मुंबई विमानतळावरच्या कस्टम विभागाची, जिथं सोनं, अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी असलेले अधिकारी हे अहोरात्र कष्ट करतात. अर्थात तिथले सगळेच अधिकारी प्रामाणिक नाहीयेत. कित्येक अधिकारी हे एखाद्या सापडलेल्या व्यक्तीकडून चिरीमिरी घेतात, तर काहींचे थेट तस्करांशी संबंध आहेत. अशातच मुंबई विमानतळावर असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम्स म्हणून एंट्री होते प्रकाश कुमार म्हणजेच अनुराग सिन्हा याची. आल्याबरोबर ही सगळी भ्रष्ट व्यवस्था बंद करण्यासाठी तो तिथल्या अधिकाऱ्यांची बदली करून घेतो आणि खरोखर प्रामाणिक असलेल्या काही अधिकाऱ्यांची एक नवीन टीम त्या ठिकाणी तैनात करतो. इम्रान हाशमी यात अर्जुन मीना या एका प्रामाणिक कस्टम ऑफिसरच्या भूमिकेत आहे, जो बडा चौधरी या आंतरराष्ट्रीय तस्कराचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी मैदानात उतरतो. बडा चौधरीची भूमिका मराठमोळ्या शरद केळकरनं केली आहे. यासोबतच या सिरीजमध्ये जोया अफरोज, अमृता खानविलकर, नंदित सिंग संधू, अनुराग सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट आहे आणि नीरज पांडेने या सगळ्यांचा उत्तम वापर करून घेतलाय. स्पेशल 26, अ वेन्सडे असे तगडे सिनेमे देणाऱ्या नीरज पांडे यांनी या सिरीजमध्ये आपली जादू दाखवली आहे. तस्करीच्या जगताचं त्यांनी जे वास्तववादी चित्रण केलंय ते जेवढं थक्क करणार आहे तेवढंच मनोरंजकही आहे. विमानतळावर कशा प्रकारे अगदी घड्याळांपासून ते अगदी परदेशातील प्राण्यांपर्यंत विविध गोष्टींची तस्करी केली जाते हे यात अतिशय बारकाईने दाखवलंय. तस्कर कशा प्रकारे शक्कल लावून किंवा मग लाच देऊन आपलं काम करून घेतात हेही यात अतिशय बारकाईने दाखवलंय. इम्रान हाशमीने या सिरीजमध्ये प्रामाणिक आणि डॅशिंग कस्टम अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. गेल्या काही प्रोजेक्ट्स मध्ये तो आपली सिरियल किसर किंवा बॅड बॉय या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न करतोय आणि या करिअरची ही सेकंड इनिंग तो अगदीच ताकदीने खेळतोय. त्याचा मॅच्युअर परफॉर्मन्स हा या सिरीजचा कणा आहे. यासोबतच इतर कलाकारांनीही आपापली भूमिका चोख बजावली आहे. मराठी कलाकारांचा जलवा या सिरीजमध्ये पाहायला मिळतोय. मुख्य खलनायकाच्या भूमिकेत असलेल्या शरद केळकरचा स्क्रीनवरचा वावर हा अंगावर शहारे आणणार आहे. अमृता खानविलकरने देखील डॅशिंग कस्टम अधिकाऱ्याच्या भूमिकेत कमाल केली आहे. ऋषिकेश जोशी आणि अनुजा साठे यांच्याही छोट्या पण महत्वाच्या भूमिका आहेत आणि त्यांनी या भूमिकेला चांगलाच न्याय दिलाय. या सिरीजचं लिखाण ही देखील जमेची बाजू आहे. डायलॉग्स अगदी सो असले तरी प्रत्येक एपिसोडच्या शेवटी असलेलं क्लिफ हँगर, सस्पेन्स आणि ट्विस्ट हे तुम्हाला पुढचा एपिसोड बघायला भाग पाडतात. तस्कर आणि कस्टम अधिकारी यांचा उंदरामांजराचा खेळ हा त्यातल्या माइंड गेम्स आणि इंटेलिजन्समुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. यासोबतच सिरीज मधले फाईट सिक्वेन्स पण अतिशय मस्त आहेत. अमृता खानविलकर, नंदित सिंग सिंधू या दोघांचेही फाईट सीन्स चांगलेच लक्षात राहतात. या सिरीजमध्ये मुख्य खलनायक बडा चौधरी सोडला तर बाकी विलन्सला कोणती बॅक स्टोरी दिलेली नाहीये. कदाचित ती चांगलीच गोष्ट आहे, कारण बडा चौधरीची विलन ओरिजिन स्टोरी ही पण अगदीच बालिश आणि अनावश्यक वाटते. त्यात त्याचं अॅनिमेशन वापरून केलेलं प्रेझेंटेशन हे त्या स्टोरीचा सिरियसनेस अजून कमी करतं. या सिरीजचं नॉन लिनियर एडिटिंग हे पण ट्विस्ट दाखवायला चांगल्या प्रकारे वापरलंय. एखादा सीन पाहून आपण शॉक होतो आणि हे कसं झालं याचा विचार करू लागतो, तेवढ्यात फ्लॅशबॅक मधून आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. अगदी शेवटच्या एपिसोड पर्यंत वेगवेगळे ट्विस्ट यात बघायला मिळतात, पण शेवट करण्यात थोडी घाई केली असं वाटतंय. बडा चौधरीचं तस्कर नेटवर्क दाखवण्यात पहिल्या काही एपिसोडमध्ये भरपूर वेळ घेतलाय, पण सिरीजचा शेवट मात्र अगदी शेवटच्या एपिसोडमध्ये शेवटच्या 15 मिनिटांमध्ये अचानक केलाय. आणखी थोडे 1-2 एपिसोड घेऊन थोडा निवांत शेवट करता आला असता किंवा मग आधीच्या काही एपिसोडमध्ये बॅकग्राऊंडला वेगळा प्लॅन शिजत असल्याचे पण सीन टाकता आले असते. एवढा एक भाग सोडला तर ही सिरीज अगदीच उत्तम जमली आहे. तुम्हाला जर वास्तववादी क्राईम थ्रिलर आवडत असतील तर तस्करी ही तुमच्यासाठी मस्ट वॉच आहे. तुम्ही जर ही सिरीज पाहिली नसेल तर या विकेंडला नक्की बघा आणि पाहिली असेल तर तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा विषयच भारीच्या YouTube चॅनलला.